अंजली दमानिया यांच्या आरोपांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी समाचार घेतलेला आहे, पाहूया। अंजली दमानिया ताई, आपण 24 तासाच्या आत मागणी करत आहात की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी राजीनामा द्यावा। अंजली ताई, अंजली ताई, अंजली ताई, तुम्ही जो 24 तासामध्ये कथाकथित जे काही तुमच्याकडे काही पेपर्स आहेत अशानुसार मागणी करत आहात, तर माझं तुम्हाला सांगणं आहे की अंजली ताई, आपण तातडीने 24 तासाच्या आत कोर्टामध्ये दाखल करावे। आज त्यांनी अनेक माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली की एलओआय मध्ये फ्रॉड आहे, एलओआय मध्ये कधीच जमीन घ्यायची नव्हती, ती केवळ लीजवर घेऊन त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी माफ करायची, अशा प्रकारचे अनेक त्यांनी आरोप केले। माझी त्यांना विनंती आहे की हे सगळे आरोप त्यांनी आपल्या कागदपत्रांसह जी ॲडिशनल सीएस विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमलेली आहे, ह्याला हे सगळे पुरावे त्यांनी जाऊन द्यावेत। त्या पुराव्याची देखील चौकशी होईल। अंजली दमानिया हे अजितदादांचा राजीनामा मागण्या इतपत मोठी महिला झालेली नाही। म्हणजे अजितदादाचा राजीनामा कशासाठी मागायचा, कोणतं कारण आहे, की बाबा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही सुपारी घेतलेली आहे का, हे आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाही। विषय तो एक आहे, ती म्हणते की मी वॉर्निंग देते। अरे एक लेडी वॉर्निंग एका सरकारमधल्या एका महत्वाच्या मंत्र्याला वॉर्निंग देतात, हे तर म्हणजे खूपच झालं ना। तर अंजली दमानियांनी राष्ट्रवादीला यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे। रुपाली ठोंबरे पाटील आणि आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया बघितली आणि बघून एवढंच म्हणावंसं वाटतं की पक्षाच्या प्रवक्त्यांकडनं दुसरी काहीच अपेक्षा करू शकत नाहीत, पण तुम्ही एक नागरिक म्हणून हे खरंच पेपर्स बघा, तुम्हाला खरं खोटं कळेल आणि त्यानंतर जे बोलायचं ते तुमचं तुम्ही ठरवा। पण आत्ताच्या घटकेला हे ओपन अँड शट आहे की ही सरकारी जमीन होती जी डापण्याचा प्रयत्न मीडिया एंटरप्राइजेसने केलाय, त्याच्या विरुद्ध लढलं हे पाहिजेच। नागरिक म्हणून मी ते करणार आहे। तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणत राहा।